नमस्कार मंडळी. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं ना, अगदी बरोबर आहे. आज आपण 3 अंडे वापरून अगदी 3 ते 4 लोकांना आरामात पुरतील असं नाश्ता बनवणार आहोत. रोज तोच-तोच नाश्ता करायचा कंटाळा आलाय, तर संडेचा तर प्रश्नच मिटलाय. दर संडेला तुम्ही हेच नाश्ता बनवाल ही गॅरंटी. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे 2 कप इतकं गव्हाचं पीठ. याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं आणि पाणी ॲड करून नेहमीसारखं चपातीचं जसं आपण पीठ मळतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता. मी इथे 2 कपाचं पिठाचा वापर केलेला आहे. आता आपण इथे 3 अंडी वापरणार आहोत. 3 अंडीमध्ये आपण 3 ते 4 लोकांचा नाश्ता अगदी सहज बनवून तयार करू शकतो. तर इथे मी 3 अंडे फोडून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. तुम्ही याच्यात बारीक चिरलेला गाजर किंवा बीट किंवा पत्तागोबी सुद्धा ह्याच्यात ॲड करून घेऊ शकता. जर तुम्हाला आवडत असेल, तुमच्याकडे भाज्या असेल, तर तुम्ही याच्यात ॲड करून हे सुद्धा नाश्ता तुम्ही याच्यात बनवू शकता. आता चवीपुरतं मीठ आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून हे रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठून बघितली जातीये आणि मी तुमचे आभार मानू शकेल. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ आपला सेट झालेला आहे. आता आपण रोजचे जे चपातीचा गोळा करतो, अगदी त्याच प्रकारे इथं पेढा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आणि सहज जसं आपण रोजची चपाती करतो त्याप्रमाणे सुद्धा करू शकता. पण इथे मी आज तुम्हाला लच्छा पराठा कसं करायचा ते सुद्धा दाखवणार आहे. म्हणजे जे आपण नाश्ता बनवणार आहोत ते लच्छा पराठ्यातून सुद्धा आपण बनवू शकतो. मस्त खमंग खुशखुशीत होतं. तर इथे मी सर्वात आधी एक साधी पोळी इथे लाटून घेतलेली आहे. याच्यावर थोडासा आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं सुकं पीठ जे आहे ते भुरभुरून करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे या प्रकारे दुमडून घ्यायचं आहे. म्हणजे लहानपणी जसं आपण पंखा बनवण्याकरता पेपर फोल्ड करायचो ना, अगदी त्याचप्रमाणे इथे चपातीची जे आपण फोल्ड आहे ते करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे, म्हणजे गोल करून घ्यायचं आहे. या पद्धतीने एका कडेला आपल्याला हे गोल-गोल फिरवत जायचं आहे आणि दुसरा कडा असं याचं खाली ठेवून याचा छान असा दाब देऊन घ्यायचा आहे. आता याला थोडंसं सुक्कं पीठ भुरभुरायचं आहे आणि छान आपल्याला याचा लच्छा पराठा लाटून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने आज आपण नाश्ता बनवणार आहोत मंडळी. सकाळची घाई गडबडीत किंवा मुलांना डब्यात सुद्धा द्यायला अगदी उत्तम आहे आणि रविवारला तर अगदी आरामात तुम्ही हे नाश्ता पटकन बनवून तयार करू शकता. आणि संडेला सगळे घरी असतात, तर मस्त खमंग खुशखुशीत आपला हा नाश्ता बनवून पटकन तयार होतो. तर इथे पराठा लाटून झालेला आहे. आता आपण ह्याला तव्यावर ॲड करून घेऊया आणि आपल्याला एका बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे. आता मी पलटून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या बाजूने छान असं भाजून झालेलं आहे. आता जे आपलं अंड्याचं मिश्रण आपण फेटून घेतलं होतं, ते आपल्याला याच्यावर ॲड करून घ्यायचं आहे. आता मी ॲड करताना तुम्ही बघू शकता 1 पळी इतकं ॲड करून घेतलेलं आहे. आता पुन्हा 1 पळी इतकं मी ह्याच्यावर ॲड करून घेते. हे बघा या पद्धतीने. तुम्हाला जितकं इथे अंडाचं जे पराठा आहे ते जाड किंवा पातळ हवं असेल, तितकं तुम्ही याच्यावर अंड्याचं जे मिश्रण आहे ॲड करू शकता. एका पोळीवर आपण 2 पळी इतकं टाकलं तरीही हे खूपसं होतं. एक बाजूने छान भाजलं झालं, की पुन्हा याला असं पलटून घ्यायचं. खूप आरामात करायचं. तुम्ही बघू शकता थोडंसं बाहेर हे उडलेलं आहे. थोडंसं सेट झालं त्यानंतर पलटवायचं. मी थोडीशी घाई केली इथे पलटून घ्यायला. तर इथे थोडंसं तेल, तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही लावू शकता. बटरने सुद्धा खूप छान चव येते. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. दोन्ही बाजूने आपल्याला खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त खुशखुशीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अंड्याची बाजू तुम्ही बघू शकता छान अशी ब्राऊन झालेली आहे आणि मस्त खमंग असा आपला हा अंडा पराठा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हे मी लच्छा पराठा या प्रकारे बनवलेला आहे अंडा पराठा. आता आपण साधी जी पोळी आपण बनवून घेतो, अगदी त्या प्रकारे आपण हे पराठा बनवून घेणार आहोत. म्हणजे दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी थोडीशी चपाती इथे लाटून घेतलेली आहे. ह्याच्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण रोजची पोळीला दुमडून घेतो, अगदी त्या प्रकारे हे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. म्हणजे त्रिकोणी आपण जसं चौकोन फोल्ड करून घेतो, नेहमी जसं आपण चपाती बनवतो, अगदी त्याच प्रकारे आपल्याला ही चपाती बनवून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. आता तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही चपाती इथे बनवून घेऊ शकता किंवा किंवा वेगवेगळे जे पराठ्याचे प्रकार असतात ते सुद्धा तुम्ही इथे ट्राय करू शकता हे अंडा पराठा बनवण्याकरता. आता तुम्ही इथे बघू शकता मी हे छान चपाती इथे लाटून घेतलेली आहे.
तर मंडळी खूप सोपी रेसिपी आहे, खूप पटकन बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर कमेंटद्वारा नक्की शेअर करा. तर तुम्ही इथे बघू शकता ही चपाती सुद्धा आपली लाटून झालेली आहे. मस्त छान जशी आपण रोजची पोळी लाटून घेतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जाड सुद्धा नको आणि खूप पातळ सुद्धा नको. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर चला भाजून घेऊया. तर भाजताना तुम्ही इथे बघू शकता एका बाजूला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. दुसरी बाजू जेव्हा हे फुगेल, त्यानंतर आपल्याला हे बाजू पलटवायची नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही पोळी फुगली पाहिजे. रोजचीच आपली पोळी जशी फुगते, चपाती आपली फुगते, अगदी त्याचप्रमाणे हे फुगली पाहिजे. एका बाजूने फुगली की दुसऱ्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता. इथे आपल्याला हे असं चाकूच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने थोडंसं इथे हे जी पोळी आपली फुगली आहे त्या बाजूने आपल्याला हे थोडंसं खोलून घ्यायचं आहे, म्हणजे ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे अंड्याचं बॅटर आहे, म्हणजे अंड्याचं जे मिश्रण आपण फेटून घेतलेलं होतं, याच्यात मी हे 2 पळी अंड्याचं मिश्रण ह्याच्यात ॲड करून घेते. हे बघा, या पद्धतीने आपल्याला ह्याच्यात हे ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे बंद अंडा पराठा असं तुम्ही याला म्हणू शकता. तर हे सुद्धा पराठ्यात मी मिश्रण छान असं भरून घेतले आहे. तुम्ही बघू शकता. आता एका बाजूने छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे. पलटताना याच्यात अजिबात जे अंडा आहे बाहेर पडणार नाही. कारण हे जे आपण सेट करून घेतलेलं होतं, तर ते चिटकून गेलेलं आहे. चपातीचा जो भाग होता आपण जे ओपन करून घेतलेला होता. आता याच्यावर तेल, तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता आणि छान मस्त खमंग आपल्याला हे सुद्धा पराठा, अंडा पराठा भाजून घ्यायचा आहे. खूप सोपी रेसिपी आहे मंडळी. तर इथे बघू शकता दुसरा पद्धतीचा पराठा सुद्धा आपला इथे भाजून झालेला आहे. आता हे पराठा तुम्ही गरमागरम चहा बरोबर, सॉस बरोबर मुलांना देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणात सुद्धा अगदी तुम्ही खाऊ शकता. दह्याबरोबर सुद्धा तुम्ही हे सर्व्ह करू शकता. पण अंडा पराठा हे खायला असंच खूप भारी लागतं. तुम्ही हिरवी चटणी बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. मी तुम्हाला एक पराठा इथे तोडून सुद्धा दाखवते. म्हणजे हे बघा मस्त छान असा मस्त गुबगुबीत झालेला आहे. कलर बघू शकता मस्त छान आपण याला खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता दुसरा पराठा सुद्धा तुम्हाला मी दाखवते, जे आपण वरून याच्यावर अंड्याचं जे मिश्रण आहे ते टाकून घेतला होता. लच्छा पराठा, लच्छा अंडा पराठा. हे सुद्धा मस्त झालेलं आहे. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.